नमस्कार. विचार करा एका अशा दिवसाचा ज्या दिवशी केलेलं कोणतंही चांगलं काम किंवा कोणतीही गुंतवणूक कधीच कमी होत नाही, उलट ती वाढतच जाते. हो, असा एक दिवस आहे आणि तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया. तर आज आपण 2026च्या अक्षय तृतीयेबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत. त्याचं महत्त्व, शुभ मुहूर्त आणि त्याच्याशी जोडलेल्या परंपरा. तर मग सुरुवातच करूया त्या दोन प्रश्नांनी जे बहुतेक सगळ्यांच्या मनात असतात. एक म्हणजे 2026 मध्ये अक्षय तृतीया नेमकी कोणत्या दिवशी आहे आणि दुसरं म्हणजे या दिवशी सोनं खरेदी करण्यामागे नेमकं काय लॉजिक आहे. चला तर मग या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधूया. ओके, चला तर मग जास्त वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया. सगळ्यात आधी हे बघूया की 2026 मध्ये हा शुभ दिवस कधी आहे आणि पूजेसाठी किंवा सोनं खरेदीसाठी सगळ्यात चांगली वेळ कोणती आहे. ही माहिती जरा नीट लक्षात ठेवा हां. 2026 मध्ये अक्षय तृतीया आहे एप्रिलला आणि वार आहे शुक्रवार. आता पूजेसाठी सगळ्या शुभ वेळ आहे सकाळी 7:45 पासून ते दुपारी 12:20 आणि एक चांगली गोष्ट म्हणजे सोनं खरेदीसाठी मुहूर्त जवळपास पूर्ण दिवस आहे, सकाळी 7:45 पासून रात्री 11:48 पर्यंत. बरं, तारीख आणि वेळ तर आपल्याला कळाली, पण आता थोडं खोलवर जाऊया आणि या सणामागचा खरा अर्थ समजून घेऊया. कारण या सणाच्या नावातच त्याचं सगळं सार दडलेलं आहे. अक्षय हा एक संस्कृत शब्द आहे आणि याचा अर्थ खूपच सुंदर आहे. म्हणजे असं काहीतरी जे कधीही संपत नाही किंवा ज्याचा कधी नाश होत नाही. आणि हीच गोष्ट या दिवसाच्या केंद्रस्थानी आहे. असं मानलं जातं की या दिवशी आपण जे काही सत्कर्म करतो, दानधर्म करतो किंवा गुंतवणूक करतो, त्याचं फळ अक्षय राहतं. म्हणजे त्याचं पुण्य कधीच कमी होत नाही. या दिवसाचं पौराणिक महत्त्व तर खूपच मोठं आहे. हा दिवस म्हणजे भगवान विष्णूंचे 6वे अवतार भगवान परशुराम यांचा जन्मदिवस. एवढंच नाही तर असंही मानतात की याच दिवशी महर्षी व्यासांनी महाभारत ग्रंथ लिहायला सुरुवात केली होती. आणि हो, संपत्तीचे देव मानले जाणारे कुबेर त्यांनाही त्यांचा खजिना याच शुभ दिवशी परत मिळाला होता. म्हणजे बघा किती मोठ्या घटना या दिवसाशी जोडलेल्या आहेत. चला, आता या दिवसाचं एवढं महत्त्व समजल्यावर आपल्या मनात येतं की घरी साध्या पद्धतीने पूजा कशी करावी. तर आता आपण त्यावरच लक्ष देऊया. पूजाविधी खरं तर खूप सोपा आहे, कोणीही सहज करू शकतं. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे. घरातल्या देवघरात किंवा एका स्वच्छ जागी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची मूर्ती किंवा फोटो ठेवा. त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या सोप्या मंत्राचा जप करत त्यांना फुलं, हळद, कुंकू वाहा. आणि शेवटी नैवेद्य म्हणून दूध, तांदूळ किंवा चण्याच्या डाळीपासून बनवलेला एखादा साधा पदार्थ देवाला अर्पण करा. आणि आता येऊया त्या गोष्टीकडे ज्यासाठी अक्षय तृतीया सर्वात जास्त ओळखली जाते, म्हणजे सोने खरेदी. यामागे नक्की काय कारण आहे, चला जाणून घेऊया. सोनं खरेदी करण्यामागे ना दोन मुख्य कारणं आहेत. पहिलं आहे धार्मिक कारण. अशी श्रद्धा आहे की या दिवशी सोनं खरेदी केल्याने घरात लक्ष्मीचा वास कायम राहतो आणि ती संपत्ती अक्षय होते. म्हणजे ती कधी कमी होत नाही, उलट वाढतच जाते. आणि दुसरं कारण अगदी व्यावहारिक आहे. सोनं हे एक सुरक्षित गुंतवणूक मानलं जातं. त्यामुळे या शुभ दिवशी केलेली इन्व्हेस्टमेंट भविष्यासाठी चांगली ठरते, असा एक विश्वास असतो. आता जर या दिवशी सोने खरेदी करण्याचा विचार असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपली खरेदी शुभ तर ठरेलच, पण फायदेशीर सुद्धा ठरेल. सोनं खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्या. सगळ्यात पहिलं, दागिन्यांवर हॉलमार्कचं चिन्ह आहे की नाही ते नक्की तपासा, कारण ती शुद्धतेची गॅरंटी असते. दुसरं, मेकिंग चार्जेस म्हणजे मजुरी किती आहे हे आधीच विचारून घ्या. तिसरं, ऑनलाईन आणि तुमच्या जवळच्या दुकानात काय भाव आहे याची तुलना करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, खरेदी करण्याच्या दिवशी सोन्याचा भाव काय आहे हे नक्की तपासून घ्या. आणि आता जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न. अक्षय तृतीया म्हणजे फक्त सोनं खरेदी करून भौतिक संपत्ती वाढवण्याचा दिवस आहे, की सत्कर्म आणि दानाच्या माध्यमातून कधीही न संपणारं अक्षय पुण्य कमावण्याची एक संधी आहे? यावर विचार नक्की करा.